सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता सध्याला मी जे इथे कागलमध्ये आलो होतो. तर माझ्या फ्रेंडचा गेटची एक्झाम होती, मग त्याला सोडायला आलतो मी. मग तसंच सोडून म्हटलो, मग आता 3 तास मी तिथे बसून काय करणार आहे, त्यावर म्हटलं फिरून येऊया. तर मग आता सध्याला कागलमध्ये आलोय. मग तसंच माझा कागलमध्ये एक मित्र होता, त्यासोबत आता सध्याला मी कागल फिरायला पहिल्यांदा कागलमध्ये आलो. जास्त असं आत कधी फिरलो नाही. तर त्यासोबत आता सध्याला चाललोय मार्केटमध्ये. मार्केटमधून तिथंच राम मंदिर आहे जवळ, हे बघू शकता तुम्ही, साईडला राम मंदिर आहे. मग राम मंदिरला जायचं होतं थोड्या वेळात. गाडी पहिला बघू साईडला लावून. मग आता आम्ही पहिला फुल वगैरे घेणार आहे देवासाठी. तर आम्ही इथं फुल वगैरे बघितलं, तर आता आम्ही इथून घेतलं. तर घेऊन आता सध्याला आम्ही चाललो मंदिराच्या आतमध्ये. तर बघू शकता ऊन वगैरे खूप आहे इथं. सकाळी थंडी होती म्हणून मी याचं लाल कलरचं घालून होतं जॅकेट टाईप, पण आता थंडी खूप उकडायला खूप राहिले. तर आता सध्या आम्ही मंदिरच्या आत चाललोय. तर मी पण इथं बघू शकतो तुम्ही किती मस्त मंदिर आहे इथं रामाचं. इथं भजन वगैरे चालू आहे इथं सध्याला. तर आता सध्याला आम्ही दर्शन वगैरे करून आता बाहेर साईडला आलोय. आता पायऱ्यावरून आम्ही पण चप्पल वगैरे घालून आता जाणार आहे. तर माझ्याकडे पण वेळ होता भरपूर, म्हटलं आता थोड्या वेळात राम मंदिरला वगैरे जायचं. मग आता ह्याच्यानंतर आम्ही आता लगेच गणपतीच्या मंदिरात जाणार आहे. आता चप्पल वगैरे घालून जाऊया गणपतीच्या मंदिरला. त्यानंतर आम्ही जमलं तर तलावाला पण जाणार आहे. तर मग बघूया. तर मंदिरच्या समोरच असं एरिया आहे, बघू शकता. रस्त्यात कमानीच्या आत आले की लगेच तुम्हाला राम मंदिर दिसून येईल. तर चला मग आता जाऊया. तर आता सध्याला जे आहे मी गणपतीच्या मंदिरच्या आत आलोय. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही पण इथून जरी दर्शन घेतला तरी चालेल. गर्दी पण खूप आहे त्या मंदिरच्या आत. तर आता सध्याला मी आत आलोय पूर्णपणे मंदिर गणपतीच्या जवळ. तर आता लगेच आम्ही तिथून दर्शन घेऊन निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला आमच्या, जे की पहिला म्हणलो त्यांच्या घरी जाणार होतो. ते थोडं पण सामान घेतलं होतं गणपतीची पूजा करण्यासाठी, म्हणजे आता देणार त्यांच्या घरी. मग तिथून लगेच आम्ही जाणार आहे आता मग पाझर तलावासाठी. मग आता सध्याला आम्ही दिलो त्यांच्या घरी सगळे. तर आता हे पाझर तलावाला जातेला रोड आहे. तर आता इकडे पूर्ण आउटसाईड येते कागलच्या, तिकडे चालू. मी पण पहिल्यांदा चालू, त्यामुळे मला एवढं काय माहित नाही. तेव्हा सांगणार तसं जायचं. हा जुना डॅम आहे इथं, दाखव झूम करून. हा जुना डॅम आहे, जरा थोडं दिसतंय. आणि आता याच्या पुढे नवीन गेलाय, तो नवीन गेलाय तो जरासं पुढं आहे. आणि होतं आता दाखवला तो जो होता जुना डॅम होता. तर आता सध्याला आम्ही पोहोचलोय तिथं. तर बघू शकता अशा तऱ्हेने इथं पार्किंगची सुविधा वगैरे केली त्यांनी चांगल्या पद्धतीनं. वरती सोलर एनर्जीचे पण हे केलेत. आता पब्लिक पण बऱ्यापैकी दिसते आम्हाला. तर बघूया आता आज जाऊन कसं होतं. तर ह्या बाजूला जे आहे ते डॅम आहे समोर. एंट्री पण तिथून, एंट्रीसाठी 10 रुपये चार्जेस आहेत तिथं. आणि बोटिंगसाठी जे आहेत ते 50 रुपये काहीतरी चार्जेस आहेत तिथं आज जायसाठी. पहिला एंट्रीसाठी 10 रुपये कंपल्सरी. मग जर आपल्याला बोटिंग वगैरे करायचं असेल तर मग आज जाऊन आपण 50 रुपये भरून तिकीट काढून बोटिंग करू शकतो. तुम्हाला आत गेल्या दिसून दाखवतोच. आणि ह्या बाजूला जे पार्क वगैरे लहान मुलांसाठी पार्क केलेलं आहे. आणि आता सध्याला दुपारची वेळ असल्यामुळे 2ची जास्त कोण असं नाहीच आहे. ऊन पण भरपूर आहे आता सध्याला इथं. आता थोडे लोक इथे फोटोशूट पण करायला लागलेत समोर. आणि ह्या बाजूला जे आहे ते तलाव आहे, आणि मागच्या बाजूला काय एवढं काय नाही आहे तिकडं. तर आता इथं थोडे जण उन्हातच बोटिंग करताना दिसले आम्हासनी. चांगलं आहे म्हटलं, एवढं ऊन आहे तरी पण ते बोटिंग करत होते. आम्ही तसंच आता पुढे चाललोय. पुढच्या बाजूला जे आहे ते डॅम आहे इथं पाण्याचा. तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतोच. आम्ही त्याकडेच ना आलोय आता सध्याला, बघू शकता तुम्ही. तर चला आता सध्याला आम्ही जे आहे ते काय म्हणतात ते डॅमच्या इथं आलोय. धबधबा म्हणू शकता एक प्रकारे. तर इकडनं ते पुढं आहे तिथं पाणी खाली पडते, त्या बाजूनं पाणी येऊन त्या बाजूला असं बाहेर पडते सगळं. तर आता ऊन वगैरे खूप असल्यामुळे दुपारच्या वेळेमुळे कोण असं नाही जास्त. सॅटर्डे संडेला जास्त करून इथं पब्लिक असते असं मला मित्रांनी सांगितलं माझ्या. तर बघूया आता खालच्या बाजूला कसं आहे. इकडं पाणी जाऊन तिथं असं ते ह्याच्या बाहेर जाते पाणी. इकडच्या साईडला बाहेर येते, इथून असं पाणी येते, इकडून असं खाली जाऊन मी इथं साठलेलं आहे. मग तिकडून जाऊन त्या गेटनं असं बाहेर जाते पाणी. एक लेक सारखंच आहे हे पण.
त्या लेकमध्येच त्यांनी असं डेव्हलपमेंट केलेत लेकला त्या, आणि अशा प्रकारे लुक आणून दिले. अजून भरपूर करायचं आहे काय काय इथं वर्किंग. आणि हे साईड एक्झिट पण इकडं पण जाऊ शकतो एक्झिटला, किंवा आपण जसं आलो तसं पण जाऊ शकतो. आणि इथे साईडला जे आहे ते वॉशरूमचे वगैरे त्यांनी सोयीसुविधा पण करून दिलेत. तर आता सध्या आम्ही जे आहे ते गार्डन वगैरे होतं मगाशी दाखवलं तुम्हाला, त्या बाजूला आलोय. तर मग आता तिकडं आलो की लगेच मग आता ते झालं, मी लगेच एक्झाम सेंटरच्या जवळ आलो. तर आता सुटायची वेळ झाली, 12:30 वाजलेत. तर मग ह्या व्लॉगमध्ये एवढंच. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.